तर उद्धव ठाकरेंचे 6 खासदार फुटले. मला त्याचं काही देणं नाही, म्हणजे मी काय पक्षाचे कार्यकर्ता नाही कोणतं. पण मला वाईट या गोष्टीच वाटते की हे 6 खासदार फुटल्यानंतर काही लोक जे जल्लोष साजरा करत आहे, मला अक्षरशः किंवा येते यार त्यांची. म्हणजे खरं आहे, तुम्हाला सुशिक्षित नसताल, असुशिक्षित असतात, त्यामुळे मी तुम्हाला खुशी वाटत असेल, पण हे चांगली गोष्ट नाही. आता ठीक आहे, बाकी सगळं महाराष्ट्राचं काय होईल, पैसे खूप घातले याच्यामुळे आता पैसा कसा वसूल करेल ते बाकीचा सोळा, जे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स ते बाजूलाच राहत. आता एक छोटंसं फॅक्ट किती आहे का तुम्ही मला सांगा. आतापर्यंत आज समजा उदाहरणार्थ धाराशिवचे जे खासदार आहे ओमराजे निंबाळकर, ठीक आहे, त्यांचं उदाहरण बघ, ठीक आहे. आता त्यांच्या विरोधात शिवसेना, आता निवडणुकीच्या वेळेस ते ओमराजे जे आहेत ते मशालकडून लढले, इकडून त्यांच्या विरोधात शिवसेनेचे जे वाघाचं चिन्ह म्हणजे धनुष्यबाण त्याच्यावर लढलेले कार्यकर्त्यांनी जे प्रामाणिक कार्यकर्ते शिवसेनेचे सध्या शिंदे सेनेचे समजा प्रामाणिकपणे रात्रंदिवस पक्षाचा प्रचार केला, पक्षवाढीसाठी काम केलं. आता त्या कार्यकर्त्याचं काय, आता तुम्ही ओमराजेंना परत शिवसेनेत घेतले म्हणजे तिकीट सुद्धा त्यांनाच भेटणार. आता पुढे नगरसेवक, साधा नगरसेवक असो किंवा इतर काही जे पद आहेत आमदार खासदारासाठी जे काय, म्हणजे जो प्रामाणिक कार्यकर्ता होता आता त्याचा पत्ता तकड झाला. म्हणजे कार्यकर्ते काय तर फक्त 17 कार्यकर्त्याची काही किंमत नाही. हे तुम्ही खरं आता मला असं क्लिअर होते. तुम्ही खरं शिकलेल्या लोकांना काय म्हणजे तुम्हाला आता ठीक आहे 50, आता कोण म्हणते 50 कोटी, कोण म्हणते 100 कोटी सुद्धा खरं बरोबर होऊ शकतो. आणि निवडणूक झाल्यानंतर त्यांना असं का कळतं की आपण जर पक्ष बदलला पाहिजे. आता ठीक आहे, आतापर्यंत बरेचसे नेते म्हटले होते की ईडी मला कशाची भीती नाही, ईडीची नाही, सीबीआयची. आणि जर काही भीतीने जाते दुसरा ऑप्शन यांना गरज काय मला सांगा. आतापर्यंत खासदार बनलेले होते, आता काही तिथे गेले, यांना पैशाशिवाय काय भेटणार आहे, यांना काय मंत्रीपद भेटणार आहे का. ठीक आहे, आता एखादं कॉर्पोरेट प्लेअर पण असो, त्याला एक तर जास्त पेमेंट चांगले भेटत असो, सॅलरी जे पॅकेज किंवा त्याला प्रमोशन भेटत असेल, त्याच्याशिवाय तो चांगली कंपनी सोडणार आहे का नाही. तसंच तिथं पण राजकारणामध्ये गणित. पण मला कळत नाही कसे आजकालचे कार्यकर्त्यांना कधी आपल्याला नाही, खरं मला कळत नाही. ठीक आहे, काही राजकारण असेल, मला जास्त राजकारण कळत नसेल, तसं असणार 100% मुक्तच असणार, दुसरं काय असणार. ठीक आहे. आणि राहिली गोष्ट ती म्हणजे याची पक्षांची म्हणजे वसुली आपण ते म्हणतो काय नेमकं याच्यावर काहीतरी कायदा पाहिजे. म्हणजे निवडणूक झाल्यानंतर कमीत कमी तुम्ही 4 वर्ष तुमच्या पक्षाचं जे सोडू शकत नाही, किंवा जर तुम्हाला पक्ष बदलायचे सरळ तुम्ही राजीनामा द्या. म्हणजे जनता पागल, एक दिवस खोटं सांगा मी, जनता पळून मारणार असल्यानंतर. आणि आता मी पोस्ट बघत होते या नेत्यांना वाय+ सिक्युरिटी पण भेटली. अरे काय काय चाललंय काय नाही, तुम्ही अक्षरशः लाज तुमची सिरियसली काही होऊ शकत महाराष्ट्रात.